नमस्कार मंडळी, साबुदाणा वड्यांची रेसिपी सांगते। 2 वाट्या साबुदाणा आधी धुवून भिजत घातला होता। त्यामध्ये किंचित पाणी ठेवलेलं होतं। सकाळी साबुदाणा खूप छान फुललेला होता। 3 बटाटे उकडून ते किसून घेतले। मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, जिरे, मीठ सगळं साहित्य घेतलं। माझ्या माहेरी उपासाला कोथिंबीर घालत नाहीत, पण माझ्या सासरी उपासाला कोथिंबीर घालतात, त्यामुळे मी कोथिंबीर घालायला लागले आहे। साबुदाण्यामध्ये बटाटा, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, दाण्याचं कूट, जिरे, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं एकजीव करून घेतलं आहे हाताने। यामध्ये जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता। रुक्मिणीताईंनी मला कमेंट केली होती की वडे हे तळताना तेलामध्ये फुटतात, तर हे जे मिश्रण आहे तुम्हाला घट्टसर छान भिजवायचं आहे। आणि जर तुम्ही हे पातळ जर भिजवलं तर तुमचे वडे फुटतील आणि तुमचा साबुदाणा पण छान भिजलेला पाहिजे। एकीकडे ताटामध्ये सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत। नंतर तेल गरम करून तेलामध्ये वडे तळून घेतलेले आहेत। इकडे आपल्या भारतीय दुकानात शेंगदाण्याचं तेल मिळतं। मंद आचेवर वडे तळून घेतले। चटणीसाठी ओलं खोबरं, मिरची, दाण्याचं कूट, दही, साखर, मीठ, जिरे घालून मिक्सरमधनं चटणी तयार करून घेतली आणि सगळ्यांना फराळाचं दिलं। धन्यवाद।